फार क्रूरपणे, अतिशय निर्दयीपणे या लोकांनी त्यांना संपवलेलं आहे। निश्चितपणे आपण 1 वर्ष पूर्ण होतंय। आता जिल्हा लेवलवरती चार्ज फ्रेम पर्यंत ही केस त्या ठिकाणी आलेली आहे। कालचा 1 दिवस एक आरोपी नाही म्हणून आणि विनंती म्हणून 1 तारीख वाढवली, परंतु पुढची तारीख वाढणार नाही। निश्चितपणे अशा प्रकारची विनम्र विनंती न्यायालयाच्या बाबतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी करू। अशा प्रकारची निश्चितपणे आपण सर्वजण कामगिरी करू आणि कालावधी किती लागेल, परंतु त्याच्यामध्ये धीर सोडता कामा नये, आपली बाजू सोडता कामा नये। खंबीरपणे सर्वांनी या गोष्टीसाठी त्या ठिकाणी तयार राहावं, एवढंच या ठिकाणी विनम्र विनंती करतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो की हे ईश्वरा, या जगामध्ये स्वर्ग आहे का नाही मला माहिती नाही, परंतु असेल जर स्वर्ग तर त्या स्वर्गामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये अतिशय चांगली जागा आमच्या संतोष अण्णाला द्यावी, एवढीच विनम्र प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो। ज्यांना पित्र म्हणून आमंत्रित ठेवलेलं आहे त्यांना विनंती आहे आपण घराकडे जावं। जे 13 लोक पित्र म्हणून ठेवलेले आहेत आणि पाथर्डीचे पाहुणे यांनी घराकडे जावं। या सन्माननीय अनुराधाताई या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करते। गेल्या 7 दिवसापासून तसं तर वारकरी संप्रदायातल्या अनेक वक्त्यांचं मनोगत होतं, या निमित्ताने भागवत कथा होणं गरजेचे आहे। 7 दिवस या ठिकाणी मी भागवत कथा केली, त्यावेळेस अनुभवलं की संपूर्ण गावाचं किती प्रेम आहे। कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन, या उक्तीप्रमाणे आमच्या संतोष दादाचं कार्य समाजासाठी होतं। आम्ही सगळं अहिल्यानगरकर सुद्धा या दुःखात